जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगातील विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी पालक आणि मुलांमधील व्यवहाराबद्दल बोलणार आहोत. आई वडील पालकांना सुद्धा आपल्या मुलांबद्दल बऱ्याच तक्रारी असतात. एकदा एक आई वडील दोघेही परमपूज्य दादा भगवानांकडे आले आणि तक्रार करायला लागले आपल्या मुलांच्या की आमची मुलं फार द्वाड आहेत, आमचं काहीही ऐकत नाहीत, आम्ही जे काही सांगतो त्याच्या उलटच करतात ते. आम्ही खूप त्रासून गेलो आहे की आमची मुलं का सुधारत नाहीत, आम्ही त्यांच्यासाठी काय काय नाही करत. त्यांना खूप समजावतो आणि नाही ऐकलं तर धाक धपटशा दाखवून त्यांना सरळ करायला जातो, पण ते सुधरतच नाहीत. तर दादाश्रींनी त्यांना हसत हसत म्हटलं, मुलं कशी सुधारतील? आई मुळा, वडील कारलं, मुलं सफरचंद कशी बरं होतील? कशी काय तुम्ही अपेक्षा करताय की मुलांनी सफरचंद व्हावं? आधी स्वतःकडे तर बघा. अनसर्टिफाईड फादर अँड अनसर्टिफाईड मदर. आई आणि वडील होण्याची तुमची काही पात्रता आहे का? त्या काही आपल्याकडे सर्टिफिकेट असतं का त्याचं सांगा, लायसन्स? सर्टिफिकेटशिवाय आपल्याला साधी नोकरीसुद्धा मिळत नाही हो. आणि आई वडील तर बनलोय आपण, त्याबाबतची समज कुठे आहे पण सांगा? कधी कॉलेजमध्ये शिकला होतात का की कशा प्रकारे चांगले आई वडील व्हायचं, चांगली आई व्हायचं? त्याचा काही कोर्स वगैरे केला का? काही सर्टिफिकेट आहे? काही नाही. एकदम 25 वर्ष झाली, लग्न झालं आणि एक 2 वर्षामध्ये मुलं जन्माला आली. त्यांना कसं वाढवायचं असतं, त्यांच्याशी कसा व्यवहार केला जातो त्याविषयी काही माहिती नाही, काहीच नाही माहिती. जसं डोक्यात येईल तशी वागणूक देता तुम्ही मुलांना. आणि आम्हाला एक नर्स भेटली होती अमेरिकेमध्ये ह्याच वर्षी. तेव्हा ती आम्हाला विचारत होती, तिला समजलं की या भारतातून आल्या आहेत आणि आई वडील आणि मुलांविषयी खूप काही चांगलं लोकांना त्या समजावून सांगतायत, टी व्हीवरूनही सांगतायत. टी व्हीचं नाव ऐकल्यावर तर खूप खुश झाल्या आणि आमच्याकडे येऊन म्हणाल्या की खूप आनंद झाला तुम्हाला भेटून, तुमच्याविषयी खूप ऐकलं आहे. अमेरिकन नर्स होती. तिने आम्हाला सांगितलं की तिला आम्हाला काहीतरी विचारायचं आहे. आम्ही म्हटलं विचारा. तर म्हणाली की आय एम हॅविंग 2 years old child. That child is giving very, very hard time to me. I'm tired now. आम्ही विचारलं काय झालं, 2 वर्षांची मुलगी तुला काय एवढा त्रास देते? तर ती स्वतःच आपोआप सांगायला लागली, I got driving license after passing through a test. I got this nursing job after passing my test for nursing. But I have never given my test to get license to become mother. No test. आम्ही म्हटलं खूपच चांगला विचार आहे तुमचा. असा विचार दादा भगवानांनी बोलून दाखवला आणि दुसरी तुम्ही तो सांगताय. बाकी तर कुणीच असा विचारच करत नाही की आपल्या जीवनात अशी काही परीक्षा असायला हवी त्यासाठी. तर ती नर्स सांगायला लागली की मी नर्स झाले तेव्हा मला काही परीक्षा पास व्हावी लागली, नंतर मला नर्सचा जॉब मिळाला.
मी गाडी चालवायला लागले, पण त्याच्या आधी मला टेस्ट द्यावी लागली. ती दिली, मी पास झाले, मग मग मला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं. पण आई झाले तेव्हा मला कुठलीच टेस्ट द्यावी लागली नाही. मला काही ज्ञानच नाही आहे कसं आई म्हणून वागायचं आपल्या मुलांशी. त्यामुळे आता मला खूप त्रास होतो. मी त्रासून गेले की माझ्या 2 वर्षाच्या मुलीशी मी कसं काय वागू की ज्यामुळे मला शांती लाभेल. मी तर खूप अशांत असते दिवसभर. माझ्या डोक्यात सतत तेच विचार घर करून असतात. ऑफकोर्स आम्ही तिला खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या. इतकं सगळं लक्ष त्यात घालू नको, सहज प्रवृत्तीने राहा. मुलीला अगदी सतत तिला प्रत्येक वेळी टोकू नको. तिला स्वतंत्रपणे विचार करू दे, तिची प्रगती होऊ दे. छोट्या गोष्टींसाठी तो नको. या सगळ्या सांगितल्या गोष्टी तिला थोडक्यात. तिला खूप आनंद झाला. ही प्रत्येकालाच लागू असणारी गोष्ट आहे की आपण मुलांना जन्माला तर घालतो, पण मुलांना मोठं कसं करायचं, त्यांच्यावर संस्कार कसे करायचे, त्याचं ज्ञान आपल्याला कुठल्या कॉलेज किंवा शाळेत किंवा कोर्समधून मिळत नाही. आपल्याला त्याविषयी काही माहीत नसतं. त्यामुळे मग आईवडिलांना त्याचा त्रास होतो आणि मुलांनाही सहन करावं लागतं. त्यांचीही आतमध्ये घुसमट व्हायला लागते आणि आमचे पालक आमच्याशी असं का बरं वागतायत आणि आम्हाला असं का रागवतायत, आमची काय चूक होतीये, आणि विचारतात. आम्ही एखादी गोष्ट करायची नाही, पण का नाही करायची त्याचं उत्तर मात्र ते देत नाहीत. म्हणजे त्यांनाही माहीत नसतं का करायचं नाही. विचार न करता लादतात ते आमच्यावर आणि आम्हाला उगाचच त्रास देतात. असा मुलांचा प्रश्न असतो. यांची आपल्या मुलांकडून, पालकांची मुलांकडून जी अपेक्षा असते आणि मुलांची आपल्या पालकांकडून अपेक्षा असते, ते दोघंही एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. एकमेकांविषयी कायम तक्रारीच असतात आणि प्रेम तर वाटतच नाही. तुम्हा लोकांना असा प्रश्न पडेल, तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की सर्टिफाईड माता, सर्टिफाईड पिता कुणाला बरं म्हटलं जाईल, त्यांचं काय लक्षण असतं. तर सर्टिफाईड फादर अँड सर्टिफाईड मदर यांचं लक्षण असं की आई वडिलांना आपल्या पाल्यावर कधीच धाकधपटच्या करून ओरडायची गरज पडत नाही. त्यांना टोचून बोलायची गरज पडत नाही. साधारण सूचित करणं पुरेसं असतं. छोटीशी आपली इच्छा पालक आपल्या पाल्यासमोर व्यक्त करतात आणि पाल्य त्वरित ती स्वीकारून अगदी त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. हेच सर्टिफाईड फादर आणि मदर असल्याचं लक्षण आहे. म्हणजे मुलांना आपल्या पालकांकडून येणाऱ्या प्रेमाशिवाय इतर काहीच दिसत नाही. फक्त प्रेम दिसतं, बाकी काही नाही. त्यांना आईवडिलांचा राग येत नाही किंवा तसंही कधी दिसत नाही. आणि असं बघितलं की मुलांना छान वाटतं. आणखी सुद्धा लक्षणं आहेत सर्टिफाईड पॅरेंट्सची. मुलांना आपल्या पालकांना सोडून दुसरीकडे कुठेही बाहेर जावंसं वाटत नाही मुलांना. शाळेत गेले तरी त्यांना असं वाटतं की कधी एकदा मी घरी पोचतोय, कधी आईवडिलांजवळ बसतो, कधी सगळ्या गप्पा मारतोय. तर समजायचं की आपल्यात पालक होण्याची पूर्ण पात्रता आलेली आहे. आणि बघा, आजकाल जर बघितलं तर मुलं हो जेव्हा पौगंडावस्थेत येतात, लहान असतात तर आईवडिलांची बोटं धरून चालतात, तो काही प्रश्न नाही आहे. पण जसजसे ते मोठे होतात, शहाणे होतात, तर त्यांना आईवडिलांचा सहवास फारसा रुचेनासा होतो. उलट त्यांच्यापासून लांब राहावंसं वाटायला लागतं. का तर आईवडिलांसमोर आलं की काही ना काही टोकतील ते आपल्याला, काहीतरी कटकट करत राहतील आपल्या मागे. त्यामुळे ती मुलं इतकी वैतागतात की त्यांना मनातून त्यांचा सहवास आवडत नाही आणि ते टाळतात. पालकांजवळ बसणं, त्यांच्याशी चर्चा करणं, गप्पा मारणं. त्यामुळे एकसमानता येत नाही, अंतर वाढतं.
अशा वेळी समजायचं की पालक कमी पडतायत. आई वडील तर जबरदस्त संस्कारी असतील तर मुलंही तितकीच संस्कारी होऊ शकतात. आणि कित्येकदा तर जे काही आम्ही बघतोय तर पालक आपलं तरुण वय गेलंय, मध्यम वयात आलोय, तरी आतल्यात एकमेकांची छेड काढतात. मुलं ते बघत असतात, त्यांना ते आवडत नाही. कसं आवडणार? पालकांना असं करताना पाहून कुणाला बरं आवडेल? त्यांच्या दृष्टीने आईवडिलांप्रती जी उच्च आदराची भावना असते, मान असतो, त्याला तडा जातो आणि ते त्यांच्या नजरेतून उतरतात. असं तर आम्ही रस्त्यावर बघतो, असे आमचे मम्मी पप्पा का वागतायत असं नक्कीच त्यांच्या मनात येतं. अशावेळी पालकच स्वतःच्या मुलांसमोर असं छेडछाडीचं वातावरण संस्कार करतात. आणि बघा, जुन्या काळात हे असं काही नव्हतं. एकमेकांना स्पर्शही करत नव्हते. अहो, बोलणं सुद्धा सगळ्यांसमोर व्हायचं नाही. तो काळ असा होता. अर्थात तोही अतिरेकच होता. पण आजच्या काळात नॉर्मल राहा, चांगल्या पद्धतीनं बोलावा, का हसा खेळा सगळं करा, पण अशा छेडछाडीच्या गोष्टी करू नका. आणि खूप चांगले संस्कार मुलांवर करा. आणि कसं आहे, आपण सुसंस्कृत असू ना तर इतरांवर संस्कार करू शकू. आजकाल काय चालतं, हो, एकमेकांशी आई आणि वडिलांना मुलं नेहमी ऑब्झर्व करतात. ते भांडत असतात सततातल्यात. एका बाजूला कुत्रा भॉक भॉक करतोय सारा दिवस, दुसऱ्या बाजूला कुत्री, ती सुद्धा भॉक भॉक करत राहते. दोघंही त्यांची पिलं हे सगळं बघत असतात. त्यांना वाटत राहतं की हे सगळं कधी बंद होईल, कधी हे गप्प बसतील, कधी शांत होतील. पण ते दोघं काही गप्प बसत नाहीत. किती चालतं त्यांचं. मग काय होतं की आई खूप हुशार असते. मुलांच्या मानसिकतेचा चांगला अभ्यास करून त्यांना ती आपल्या बाजूने करून घेते. बाबांच्या पक्षात कोणीच राहत नाही. जेव्हा मुलं नव्हती तेव्हा वडिलांचा पक्ष एकदम बलवान होता. कारण त्यावेळी त्यांचे आई वडील भाऊ बहीण सगळे त्यांच्याबरोबर होते आणि आई मात्र एकटीच होते. आता काय झालं, आई वडिलांनी वेगळं होऊन आपलं नवीन घर घेतलेलं आहे. मुलंही त्यांच्या पक्षात आली. जरा मोठी मुलं झाल्यावर ती आईसाठी वाद घालू लागली आणि भू भू ओरडायला लागली. आणि मग बाबा बिचारे एकटे पडले. त्यांचा अपक्ष आणि आईचा स्ट्रॉंग पक्ष. आणि मग आयुष्यभर बाबांना आपल्या मुलांसाठी मुलांच्या वतीने आईकडून आरडाओरडा ऐकून घ्यावा लागतो. बघा काय अवस्था करून घेतली आपण स्वतःच आपल्या चुकांमुळे. आणि म्हणून मुलांनाही आपल्याबद्दल आदर उरलेला नाही आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून आपली पातळी खालची होते. काही किंमतच उरत नाही त्यांच्या नजरेमध्ये. म्हणून असं वर्तन करायचं जेणेकरून ही परिस्थिती येणार नाही. पण सर्टिफाईड पालकांची मुलं कशी वागतात तर बाबा कधीही रागवत नाही. पण एखाद वेळ रागवले तरी मुलांच्या नजरेत ते पूजनीयच राहतात आणि कधीच त्यांच्यात उणीव दिसत नाही. कारण त्या रागावण्यामागे एक प्रेम असतं हे माहीत असतं. मुलांना मग वाटतं की हे जे बोलताय ते आपल्या हिताचं आहे. म्हणजे या सगळ्या गुणांनी युक्त झाल्यावर जर तुम्ही मुलांना काही सांगितलं तर त्यांच्या मनामध्ये आदर राहतो. नाहीतर मुलांच्या मनात पालकांविषयी इतका राग राहतो, ते त्यांचा तिरस्कार करतात. आणि चुकून जर मुलं वाईट मार्गावर जायला लागली आणि एखाद्या वाईट संगतीने, तर सुजाण पालक त्यांना सांगतात किंवा सतर्क माता त्यांना सांगेल. म्हणजे एकदाच ते आपल्या मुलांना सांगेल की बाळा, तू ज्या मार्गावरून चाललायस तो रस्ता
तो मार्ग बरोबर नाही आहे, असं वागणं तुला शोभत नाही. आपल्या घराण्यात कोणी कधी असं केलेलं नाही ना कधी कोणी करेल. मग तू असं का बरं वागतोयस? नको वागूस. बस इतकंच या अशाच टोनमध्ये सांगितलं तरी मुलगा त्वरित ऐकतो आणि सरळ रस्त्यावरून तो चालायला लागतो आणि बघा तो वाईट वागणूक सोडून देतो. एवढी सूचक जरब तिच्या बोलण्यामध्ये असते. त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आपल्या अंतरंगात प्राप्त करण्याची गरज असते. खूप साऱ्या उणीवा निघून जायला हव्यात. प्रत्येक गोष्टीत रागावणं, चिडचिड करणं, बुणबुण करणं, कटकट करणं, मुलांना जाता येता डिवचणं, या सगळ्या उणीवा आहेत. अशा उणीवा नसाव्यात. मुलांचा आपल्या आईवडिलांप्रती कायम आदर्श भाव असायला हवा, पूज्य भाव असावा. दादाजींचा एक खूप सुंदर अनुभव आहे. त्यांच्या मातोश्री, त्यांच्या आई खूपच आदर्श होत्या. सगळे गावकरी त्यांना देवी म्हणायचे आणि दादाजीसुद्धा म्हणायचे की माझ्या आईच्या पोटी जन्म घेण्यासाठी मी खूप पुण्य केले असणार, म्हणून एवढी सुसंस्कृत आई मला लाभली. अगदी असे संस्कार त्यांनी आपल्या मुलाला दिले की जेव्हा एखादा ढेकून त्यांना चावायचा त्यांच्या लहानपणी, तेव्हा काही कळत नव्हतं, ते ताडकन असे मारून टाकायचे. तर दादाश्रींच्या मातोश्री त्यांना समजवायच्या की बाळा असं मारायचं नसतं. तर दादाश्री विचारायचे का? तो माझं रक्त पितोय तर मग मी का नको मारू त्याला? तर त्यांची आई सांगायची की बाळा तो तुझं किती रक्त पितो सांग, एक थेंबभर सुद्धा पित नाही तो ढेकूण. जे काही घेतो ते अगदी कणभरच असतं. टिफिन भरून घेऊन जातो का तुझं रक्त? आपले माणसं तर भरभरून घेऊन जातात सगळं घरी. कोणी कुठलाही किडा किंवा कुठलाही जीवजंतू हा आपल्या पोटापेक्षा जास्त कधी काही घेऊन जातो का? नाही की नाही. मग तू कशाला इतकी काळजी करतो? घेऊ दे त्या किड्याला, पिऊ दे, काय रक्त प्यायचंय ते. तसा एक किडा जर तू बनवू शकत असशील तरच तू त्याला मारू शकतोस. आहे का तुझ्यात ती शक्ती एक ढेकूण निर्माण करायची, एक डास उत्पन्न करायची? मग दादाश्री म्हणायचे की नाही. तर मग मातोश्री म्हणायच्या की बेटा कधीच कोणाला मारायचं नाही, कुठल्याही जीवजंतूला ढेकूण डास मारायचं नाही. इतकंसच घेऊन गेला, घेऊन जाऊ दे. त्या दिवसापासून दादाश्री म्हणायचे मी लहानपणीच माझ्या मनात पक्की अशी गाठ बांधली की माझ्या हॉटेलमध्ये जो कोणी खायला येईल त्याला मी प्रेमाने पोटभर खायला घालीन, न खाता पिता मी त्याला जाऊ देणार नाही. बघा किती चांगला आदर्श धडा घेतला आपल्या आईवडिलांकडून. आणखी एक गोष्ट आहे, जेव्हा दादाश्री छोटे होते साहजिकच छोट्याशा गावात शेरीमध्ये मुलं खेळायला जायची आणि दुसऱ्या मुलांच्यात खेळायची, मारामारीसुद्धा व्हायची थोडी. तेव्हा कधी दादाश्रीसुद्धा इतर मुलांना मारून यायचे आणि त्यांना स्वतःलाही लागलेलं असायचं. तर त्यांची आई त्यांना मलमपट्टी करता समजवायची बाळा तू मार खाऊन ये पण कधी कुणाला मारून येऊ नकोस. तर दादाश्री आपल्या आईला विचारायचे की का बरं असं, तो मला मारतो तर मी का नाही मारायचं त्याला? मी काय बांगड्या भरल्या आहेत का? मी सुद्धा शूर आहे. तर आई म्हणायची की नाही बाळा असं नाही करायचं. बघ तुला कोणी मारलं आणि रक्त आलं तर मी त्यावर मलमपट्टी करीन, तुला काहीच नाही म्हणणार. पण इतर कुणाला तू मारून आलास तर त्याची आई त्याला दुप्पट ओरडेल आणि मारेल सुद्धा. म्हणून कधीही कुणाला चुकूनही मारून येऊ नकोस, मार खाऊन ये. आणि
आजकालच्या आयांना आपण बघितलं असेल तर सगळ्यांना अनुभव असेल की एखादा मुलगा जर बाहेरून कोणाचा मार खाऊन आला रडत रडत, तर आईवरून काय ऐकवते, अरे तू किती मूर्ख आहेस, तिथल्या तिथेच संपवायचंस ना भांडण, बाहेरच तुझ्या मित्राला चांगलं चांगलं असं ठोकून यायचं ना, त्याने मारलं तर तुला नाही का मारता आलं, रडत रडत आलाय माझ्याकडे तुझ्या बापासारखाच. घ्या आता मुलावर काय संस्कार होतील. पण दादाश्रींना तर मातोश्रींनी अहिंसा परमो धर्म अगदी बालपणापासून रुजवलं होतं. म्हणजे बघा, आई वडिलांचा मोठा रोल असतो की आपल्या मुलांना त्यांनी उच्च संस्कार द्यावे. संस्कारी आई आणि सुसंस्कृत वडीलच मुलांना उच्च संस्कार देऊ शकतात. आपणच सुसंस्कृत नसलो तर मुलांवर काय संस्कार करणार आपण. आपलाच लहान सहान गोष्टीत पारा चढत असेल, चिडत असू, क्रोधित होत असू, तर मुलांच्यात ती क्षमता कशी येईल. आणि मुलं आपल्या आईवडिलांकडूनच शिकतात. म्हणजे अशा प्रकारे कायम इतरांना देण्याची भावना असली पाहिजे. आणि कोणाला दुःख नाही द्यायचं कधी, कारण दुःख देण्याच्या भावनेने पाप बांधलं जातं आणि कुणालाही सुख देण्याच्या भावनेने पुण्य बांधलं जातं. म्हणून कायम सुख आनंद वाटण्याचीच कामना करत राहायची. तुमच्याकडचा आनंद कधीच संपणार नाही. कायम आतल्यात सुख सुख आनंद आनंदच राहील. असेच संस्कार मुलांना द्यायची गरज आहे आज. आमच्याकडे सुद्धा खूप सारी मुलं राहतात, ब्रह्मचारी भाई, वेगवेगळ्या कॅम्पमधले, वेगवेगळ्या पालकांचे, वेगवेगळ्या गावातले, वेगवेगळ्या धर्मातले येतात. सगळे एकत्र राहतात. छान असे 35-40 तर सगळे सोबत राहतात आमच्याबरोबर. दादा दर्शन अहमदाबादमध्ये. आणि बहिणीसुद्धा आहेत, ब्रह्मचारी स्त्रियासुद्धा आहेत. सगळ्या प्रेमाने राहतात, कधी एकमेकींशी मोठ्या आवाजात बोलत नाहीत. आणि आम्हीही कधी कुणाशी ओरडून बोलत नाही. आणि किती काही झालं तरी आम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही. कारण राग चिडचिड असे शब्दच नाहीत आम्हाला माहीत. प्रेमाशिवाय तर कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांशी प्रेमाने वागतो. आम्ही कधी त्यांना टोकत बसत नाही, हे करा ते नका करू असं कधीच सांगत नाही. आम्ही आमच्या प्रेमानेच त्या सगळ्यांना योग्य मार्गावर मार्गस्थ करतो. मोक्ष मार्गावर चालायला मदत करतो. मन वचन कायनं. जेव्हा आम्ही अमेरिकेत जातो, 3-4 महिने तिथे राहतो, तर त्यांना आमची एवढी उणीव भासते. ती प्रेमाची उणीव असते, क्रोधाची कधीच उणीव नसते. त्याला काही किंमत नाही, उणीव भासत नाही. पण प्रेमाची भूक ती तर आयुष्यभर भासते. इव्हन आम्ही अमेरिकेत इंग्लंडमध्ये असलो तरी प्रत्येक ब्रह्मचारी बाईच्या मनात ही भावना असते की मी काही चुकीचं जर केलं तर काय होईल. विचार जरी मनात आला तरी काय होईल. निरुमा येईल तर काय उत्तर देऊ मी. मला काही विचारलं तर मी काय उत्तर देणार. म्हणजे माझ्यातला मी आणि निरुमा जेव्हा लांब झाले एकमेकांपासून, त्यावेळी माझी जी अंतरंगातली स्थिती होती तशीच त्या जेव्हा परत येतील तेव्हा तशीच असायला हवी. त्यात 1 इंचाचाही फरक, पातळी कमी होता कामा नये. आणि जराशी जरी चूक झाली त्यात, आम्ही जेव्हा येतो तेव्हा आमच्याजवळ बसून आपल्या चुकांची कबुली देतात. आमच्याकडे तशा तर काही स्थूल चुका होत नाहीत, पण मनातही कोणाविषयी काही वाईट विचार आला तर त्वरित त्याची चिकित्सा करून ते क्लिअर करून टाकतो. म्हणजे बघा प्रेमाचा महिमा तरी बघा की प्रेमाने दगडाला सुद्धा पाझर फुटतो. हो, मग तुम्ही आपल्या मुलांना प्रेमाने नाही का जिंकू शकणार सांगा. जय सच्चिदानंद.